महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्यांनी हो अटके पार। महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्यांनी हो अटके पार। जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर। जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर। जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर। महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्यांनी हो अटके पार। जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर। महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्यांनी ओटके पार। महाराष्ट्रामध्ये झेंडा रोविला त्यांनी ओटके पार। जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर। जय जवान मंडळाची पोर। त्यांच्या सलाम हो एक जुटीला वज्रासारख्या त्या हो मुठीला। वर्ष 2000 साली मंडळाची स्थापना झाली। बरोबर ना? 2000 सालामध्ये मंडळाची स्थापना त्याच्या आधी अच्छा म्हणजे दहीहंडीची स्थापना। बरोबर की? हा म्हणजे दहीहंडी गोविंद पथक 2000 सालामध्ये स्थापन झालं। आणि खरोखर वज्रासारखी एक मूठ आज एक लक्षात घ्या, मराठीला विसरत चाललंय। बरोबर की नाही? एकजूट आपली कमी होत चालले। कारण काय? त्याचं कारण आहे मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की भगवान असे शिरावर फरका बसेल उरावर। मला एक गोष्ट सांगावं, याच्यात काय चूक होता? याच्यात काय चूक होता? अजिबात काय चूक नाही, पण समोरच्या बुवान त्या बरोबर उलटा केला। कारण हीच वृत्ती आहे ना आपल्याला खाली खेचते। ही गोष्ट लक्षात ठेवा। आपल्यातले चूक झाले म्हणून छत्रपती संभाजीराजे भेटले। नाही तर काय हिंमत होती नालायकांची छत्रपती संभाजीराजांना पकडण्याची? होती काय कोणाच्या अंगात हिंमत? अरे आपल्यातलेच नालायक निघतात ना त्यावेळेला आपण मारले जातो। 100% एकजूट राहणं काळाची गरज आहे। पोरांना सांगतो 60% पूर्व व्यसनी झालेली आहेत आणि 40% मुलं आज चांगली आहेत। पण 60% मुलांनी सुद्धा लक्ष द्यायचं 60% मुलांकडे, कारण त्यांना पण आपल्या बाजूला घेऊन चाललं पाहिजे। एकजूट जर नसते ना तर आज हे जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पथक आहे ना आज 10 तर लावतात ना ते लावले नसते। बरोबर की नाही? एकजूट आणि एक नियमाने वागणं या मंडळासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। कारण खरोखर तुमच्या या वज्रासारखी मूठ आहे म्हणून आजही हे गोविंद पथक तसंच अविरत चालू आहे आणि याच्याही पुढे चालू राहणार। म्हणून सांगते बघा, त्यांच्या सलाम हो एक जुटीला वज्रासारख्या त्या हो मुठीला। वर्ष 2000 साली मंडळाची स्थापना झाली। वर्ष 2000 साली मंडळाची स्थापना झाली। आला समावसारा संगतीला। एकावर एक लावून कर, एकावर एक लावून कर, घेतली नाही माघार। एकावर एक लावून कर। आज या वर्षी 8 तर पुढच्या वर्षी 9, त्याच्या पुढच्या वर्षी 10, आता याच्या पुढच्या वर्षी 11 माघार घेतली नाही म्हणून काय सांगतोय? एकावर एक लावून कर, घेतली नाही माघार। एकावर एक लावून कर, घेतली नाही माघार। जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर। जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर। जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर। काय सांगतोय? 1500ची होती जोडी, 1500 मुलांची हो जोडी, 1500 मुलांची हो जोडी। भावा भावाप्रमाणे ही गोडी। 1500 2000 मुलांना संघाटी घेऊन भावा भावाप्रमाणे प्रॅक्टिस करणं। 4 एकावर एक केलं खाऊचं काम नाही, त्यासाठी वर्षभर मेहनत करावी लागते हो। नाहीतर तुम्हाला याला गबाळाचं काम नाही ते 4 एक घेणं। 3 गिजे साहेब एकदा जोरदार नितीन साहेबांसाठी टाळ्या वाजवतील। कारण मी म्हणजे नीतीने वागणारे
ती म्हणजे तिरस्कार कोणत्याही गोष्टीचा न करणारे आणि न म्हणजे नम्र स्वभाव असे नितीन साहेब एकदा जोर जाते नितीन साहेबांसाठी होत होते. कारण एकावर एक 4 इतके घेणार या खाऊचा काम नाही आहे. 4 भाकरी खाणे इतका सोपा नाही है की नाही. जामठे बुवा आणि गुंडू सावंत बुवानी 4 जरी भाकऱ्या खाल्लानी आणि 10 खाल्लानी तरी 2 घेणं मुश्किल आहे काय बुवा. पण नितीन गिजे साहेब खरोखर गिजे आणि गाजलेच म्हणायचे ते खरोखर गाजले. त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रावर गाजतात. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी होते त्यांच्यासाठी एक गाणं. एकच वादा आमचे नितीन दादा एकच वादा आमचे नितीन दादा हो एकच वादा आमचे नितीन दादा एकच वादा आमचे नितीन दादा एकच वादा आमचे नितीन दादा एकच वादा आमचे नितीन दादा. जय जवान मंडळाचे ते खास गोविंद पथकाचे ते खास नितीन दादा आले नावाज जीवन पथकाचे ते खास नितीन दादा आले नावाज साऱ्या महाराष्ट्रात एकच वादा आमचे नितीन दादा एकच वादा आमचे नितीन दादा हो एकच वादा आमचे नितीन दादा एकच वादा आमचे नितीन दादा. एकदा जोरदार टाळ्या नितीन साहेबांसाठी होत जाऊ दे. कारण जाईल तिकडं गावात आता जाईल तिकडं महाराष्ट्रावर नितीन दादांची हवा. जाईल तिकडं नाक्यावर आता नितीन साहेबांची हवा. अहो कोणी किती करू देत दावा तो खरा बाबा पण देऊ देत दावा. त्याच्या नावावर शिरा पडू दे त्या घरात बाबाच्या. पण नितीन साहेबांचं नाव गाजत आहे की नाही. जाईल तिकडं नाक्यावर आता नितीन साहेबांची हवा. गणेश जांभळे करतोय दावा नितीन साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा. जांभळे करतोय दावा साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा. जांभळे करतोय दावा साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा. करतोय दावा आणि करोडाचं बक्षीस लावा. करतोय दावा साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा. त्यामुळे करतोय दावा साहेबांसाठी लाखाचं बक्षीस लावा. थोडासा आवाज वाढवून देवा. धन्यवाद धन्यवाद. खरोखर नितीन साहेब तुमचं हे कार्य आहे ते अविरत कायम चालू राहू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. या ठिकाणी आदरणीय केशव कांबळे आणि कैलासवासी केशव कांबळे आणि कैलासवासी प्रदीप मिश्रा यांच्या स्मरणार्थ आदरणीय राजन गोरुले या माऊलींकडून 200 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. ज्यांनी बक्षीस दिलं नाही परमेश्वरा त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण कर अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय आणि पुढे जातोय. म्हणून म्हणते बघा हा हा म्हणून म्हणतो बघा हा जाऊ एकावर एक लावणी तर घेतली नाही माघार. एकावर एक लावणी तर घेतली नाही माघार. जवान मंडळाची गोर लाखात एक नंबर. जय जवान मंडळाची गोर लाखात एक नंबर. जय जवान मंडळाची गोर लाखात एक नंबर. 1000-1500 मुलांची हो जोडी भावा भावा प्रमाणे जोडी. जपून समाजाची बांधिलकी जपू समाजाची बांधिलकी. 9 थर कडक लावली जपी समाजाची बांधिलकी. 10 थर कडक लावली 10 थर कडक लावले यंदा आहे की नाही. आणि अख्ख्या गिनीज बुकामध्ये नाव आमच्या या गोविंदा पथकाने आमच्या जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकाचं नाव अख्ख्या गिनीज बुकामध्ये झालं. पण म्हणतो बघा जपू समाजाची बांधिलकी 10 थर कडक लावली. असा गाजवती हा दही काला.
पथकाचा असतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या मुंबईवर जर गाजावाजा कोणाचा असतो तर माझ्या गोविंदा पथकाचा असतो म्हणून म्हणते बघा असा गाजवती हा काही काला पडत्याला हो झेलून वरती खाली पडायला देत नाही कोणाला पडत्याला हो झेलून वरती देती त्याला धार पडत्याला हो झेलून वरती देती त्याला धार जय जवान मंडळाची पोर नाकात एक नंबर जवान मंडळाची पोर नाकात एक नंबर जय जवान मंडळाची पोर नाकात एक नंबर उपनगरीचा हा हाय राजा उपनगरीचा हा हाय राजा उपनगरीचा होतो जगात हा गाजावाजा होतो जगात हा गाजावाजा गिनीज बुकाचं नाव हे कोरलं जोगेश्वरीचं नाव हे गाजलं गिनीज बुकाचं नाव हे कोरलं जोगेश्वरीचं नाव हे गाजलं करू सलाम या मंडळाला अशीच कीर्ती गाजत राहो अशीच कीर्ती गाजत राहो होऊ दे जय जयकार गणेश सांगे कीर्ती गाजवे होऊ दे जय जयकार जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर जय जवान मंडळाची पोर लाखात एक नंबर जय जवान मंडळ स्वामींचं गाणं